येस तर सुप्रभात मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? माझं नाव क्षितिज होणारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, अजूनपर्यंत जून महिना लागलेला नाही आहे, पण मालवणमध्ये पावसाने आता त्याची हजेरी दाखवायला सुरुवात केलेली आहे. गेल्या आठवड्यातही 2-3 वेळा पाऊस पडला आणि आजही आता सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आता सध्या मे महिन्याच्या सुट्टी असल्यामुळे पर्यटक पण बऱ्याच प्रमाणात मालवणमध्ये आहेत. आणि आज आपल्याला फिश मार्केटला जायचं आहे. आपल्याला घ्यायची आहे एक मोठी सुरमई, जवळपास 5-5.25 किलोची जर सुरमई मिळाली आपल्याला तर आज आपण घेणार आहोत. आपल्या मित्रांना आपण सांगून ठेवलेली आहे की ज्याच्याकडे फ्रेश सुरमई जर असेल तर नक्कीच ठेवून आपल्याला फोन करायला. पण मस्त असा पाऊस पडला, म्हणालो चला आपण एक फिश मार्केटला राऊंड मारूया आणि नेमकं बघूया की असा पाऊस पडलेला आहे तर आपले जे मासे विक्रेते बांधव आहेत त्यांची आता काय पावसाची तयारी आहे आणि कुठकुठले मासे आहेत आणि काय त्याचे रेट्स आहेत. तर चला पटकन आता जाऊया मालवण फिश मार्केटला. तर पावसाळ्यामध्ये ना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा आहे की स्कूटरची सीट ना वरच्यावर ओली होत राहते. पण ठीक आहे, आता स्कूटरमध्ये फडका ठेवला पाहिजे नेहमी, सीट पुसून बसता येईल, नाहीतर दरवेळी पॅन्ट ओली होत राहणार. पाऊस पडल्यानंतर ना कोकण असं मस्त स्वच्छ धुतल्यासारखं होऊन जातं. झाडावरची पाने असे हिरवेगार होऊन जातात, रस्ते असे मस्त सुंदर वाटतात. मला तर ना खरंच कोकणातला पावसाळा खूप जास्त आवडतो. तुम्हाला नक्की आवडतो का? तुम्हाला देखील आवडतो का? नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा. मस्त समोर आता आपलं मालवण दांडी समुद्र किनाऱ्यात आलेला आहे. पावसाने मस्त असा जबरदस्त असा सुगंध येतोय. सगळे आपले मासे विक्रेते कामाला लागलेले आहेत सकाळी सकाळी. आता बघूया की पावसामुळे मासे बाजारामध्ये काय कसा इफेक्ट झाला आहे. बाकी पर्यटक वगैरे तर आहेतच इकडे, थोड्या पण लहान पाती वगैरे आहेत त्या वर काढलेल्या आहेत. बाकी बऱ्याचशा पाती या अजून पाण्यामध्ये आहेत सुद्धा. चला तर मग आता आपण पोचलेलो आहोत, फटाफट गाडी लावूया आणि बघूया मासे बाजारात आज काय मासे आहेत. यस, तर आता आपण आलेलो आहोत आपल्या मालवण फिश मार्केटला, जिथे आज मंगळवार असून देखील बऱ्यापैकी गर्दी आहे. सगळ्यात अगोदर तर आपण विलीकडे जाऊया. आपण काल त्याला सुरमई सांगितलेली, तर बघूया विलीकडे सुरमई उपलब्ध आहे का आणि काय रेटनी आहे. चला, 500-800 आहे, चालतं आहे, चलेगा. 500-800 ग्रामची सुरमई आपल्याला मिळालेली आहे. विली काय रेट आहे साधारण? 14. ठीक आहे, चल हे घेत आहे, पेमेंट मारत आहे. कितना? 5-800. हां, येस. तरी आज प्रमाणात आता आपल्याला 5 किलो 800 ग्रामची सुरमई मिळालेली आहे. जवळपास 1400 रुपयाचा रेट आहे किलोला. बाकी आता हा आपला मासे बाजार अगोदर नाही कापायला देऊया हेमंतकडे आणि मग तुम्हाला बाजारामध्ये साधारण काय हालहाल आहे ते दाखवतो. हेमंतकडे ऑलरेडी इसवण कापायला आलेला आहे, त्यामध्ये आता आपण आपली पण सुरमई ठेवली आहे. हेमंत चिंगळं सोडवतो आहे अगोदर. ठीक आहे, चला वहिनी या आपल्या नेहमीसारख्या मारा. तर वहिनी तिकडे आता जवळपास 8.5-9 किलोची सुरमई ऑलरेडी कट करते आणि आज हेमंत दादा चिंगळं सुटे करतो आहे. आधी काय म्हणतं रे? हॉटेलसाठी आहेत, त्यामुळे शेपटी ठेवतं त्याची. आता ही चिंगळं आहेत ना त्याला कशी सुटी करतो बघा. आता हॉटेलसाठी असतात ना ते जरा प्रेझेंटेबल दिसण्यासाठी ना त्याची शेपट्या आहेत ना हे ठेवले जातात बघा. बाकी पूर्ण क्लीन केलं जातं, फक्त शेपटी ठेवली जाते. ठीक आहे, चला बाकी इतर आपला जो फिश मार्केट आहे तो आता आपण बघूया कशा प्रकारे रेट आहेत. इकडे आता एक मावशी आहे, ती पापलेटं क्लीन करून देत आहेत, साफ करून देत आहेत. पाऊस पडल्यामुळे ना मस्त चालल्यावर ना असा कर्कूर आवाज येतो आहे. बघूया आता घरच्यासाठी काय मासे घेता आले. मोनी मावशीकडे, तर मोनिका मावशीकडे मुशी आहेत, 500 वाटे. बांगडे शे आहेत ग,
500. अजून भाव उतराक नाही बांगड्याचं. बांगडे सध्या ना वाऱ्यामुळे महाग झालेले आहेत. हा वाटा जवळपास 500ला आहे. आणखीन 2-3 बांगड्या त्याच्यात मोनिका मावशी लावून देईल आपल्याला. ठीक आहे, ओके. सौंदर्य ताजे आहेत, मासे तसे ताजे आहेत, फक्त थोडे महाग आहेत. बोयटं इकडे आहेत. जसं पाऊस चालू होणार ना तर खाडीतले बोयटं वगैरे यायला सुरू होतील आता. ही छोटी सुरमई आहे मिस्त्री मावशीकडे. वा, तसं बघायला की त्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी थोडी कमी आहे. चिंगळं जबरदस्त आहेत. जाडीचे 400 की बारीकचे बाबाचे? जाडीच आहेत, जाडीच आहेत. वा, थांब येत आहे, 1-2 किलो घेत आहे, पण जरा एक राऊंड मारून येत आहे. तर गण्या भाऊकडे मस्त अशी शिंगडं आहेत, मस्त मोठी आहेत बघा. 400 रुपयांनी किलो प्रॉन्स. ओके, हो फेमस आहे, याचा आवाज यूट्यूबवर असाच. चला येऊया, घेऊया आता. हलवे, हलवे कसे आहेत? 504. महाग झाला. ठीक आहे, नको. मासे तसे ना बऱ्या प्रमाणात आहेत. हे आहेत समुद्रातली कुर्ली, मस्त. परत इकडे पण चिंगळं आपल्याला दिसत आहेत, मस्त. एकंदरीत ना पावसाळ्याचं जो वातावरण आहे त्याच्यामुळे ऊन कमी आहे आणि सगळ्यांना जरा सोय झाली आहे. पण जास्त पाऊस पण नको, कारण यांना बसता येणार नाही. शिंगाडे पण आता चालू झालेले आहेत दिसायला आपल्याला बऱ्याच प्रमाणात. मावशी शिंगाडे कसे देतात ते? 500 रुपये वाटतो आणि बारके ते 200. ओके, बघूया. नको बाय, सध्या ना सुटे करून खाऊक वेळ नाही या. घेऊया. बाकी छोटे मासे पण आहेत. होय, चलतोय. भारी, मस्त. इकडे काही बोयटं आहेत. तर हे 350 रुपयांनी किलो जाणार. तिकडे सुळे आहेत, इकडे पण अजून आहेत. बऱ्या चांगल्या प्रमाणात आज बांदोशी आहे. होय, आणि तिकडे समुद्रातली कुर्ली पण आहे, टोपली, मस्त. आता त्या टोपलीत बघाल ना तर वर अशी गाबोळी दिसते आपल्याला. बघा, ह्याच्यामध्ये पण आहे गाबोळी, सुंदर. त्या बारक्या माशाची टोपली आहे ती जवळपास 700 रुपयांनी टोपली आहे. 350ची आहे ना, 325ला पण देत नाही, कारण साधारण मासे कमीच आहे. मस्त. चला बघूया अजून पुढे काय. इकडे आता सगळे मिक्स मासे आहेत, दादाने घेतले. आता निशाताईकडे बघूया आज काय होते. काय सुळेच आहेत ना ते, जबरदस्त. सुळे खाणारे आमचे गेले आहेत मुंबई का त्या डॅडी. बाकी पेडवे आहेत निशाताईकडे. शेतकरी योग सुरू झाली. हां, हे ते कसे आहेत वाटो? 500. नको, आणखीन पाऊस पडायचे मग शेतकं खाऊया आपण. होय, बघा ही काळुंदरी, मगाशी ती बघितली ती बांदोशी होती, ही आहे काळुंदरी. आता या सगळ्या माशांना पावसाळ्यात खायला मजा येते, कारण हे पावसाळ्यात मिळणारे मासे आहेत. आता जरा पाऊस पडला की आपल्याला हे मासे यायला सुरू झालेले आहेत. बाकी हे पेडवे आहेत, ही मोदकं आहेत बारकी. ठीक आहे, मस्त. तर आता आपण बघतोय जसं जसं वातावरण बदलतं ना तसे तसे बाजारामध्ये मासे पण बदलतात. आपल्याकडे नेहमीचे जे मासे असतात, बांगडे असतात, मग सौंदाळे असतात, ते तर आहेच, पण पावसाळ्यातले जे मासे आहेत ना ते देखील आता मार्केटमध्ये यायला सुरू झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले पर्यटक, आज मंगळवार असून देखील बरेचसे पर्यटक आणि आपले स्थानिक जे मित्रमंडळी आहेत ते सगळे आता मासे घेण्यासाठी बाजारात आलेले आहेत. इकडे संतोष दादाकडे पण प्रॉन्स आहेत, पण आपल्याला जरा अजून मोठे लागतील. ह्याला चालू म्हणतात. संतोष भाऊ चालू. लंगचोर राजू भाऊ बसलो. चिंगडा कशी रेस राजू? 150 रुपये किलो. बरी मोठी आहेत ना, लहान बारकी नाही ना? पोलन 300 रुपये. पोलन नको, पोलन घेतले त्या दिवशी, स्टॉक केले होता तेव्हा. व्हाईट 500 रुपये. 350 किलो दे. 1 किलो बस. बस
अरे घेत 2 किलो नको त्या दिवशी एक तुझ्याकडे घेतले, एक जेम्सकडे घेतला, तुझ्याकडे एक गण्याकडे घेत आहे. तर आपण 1 किलोही घेऊया. तर 1 किलो आपण चालू घेतलेली आहे राजूकडून. आईला बोयटा बघा काय मस्त आलेला आहे, गुंजला. आता गणाकडे जाऊन आपण मोठे प्रॉन्स घेऊया. इकडे गर्दी झालेली आहे, ट्रॅफिक, इकडे ट्रॅफिक आहे बाबा, इकडे फुल ट्रॅफिक झालं, फुल ट्रॅफिक. बघूया हे आहे त्याच्यात. एक किलो दे, 1 किलो दे साहेबांना 1 किलो घाल रे. बघा. एक किलोचे 2 दे, 1 किलोचे 2 दे ना. जरा जास्तच घेऊन जाऊयात, चांगले मस्त फ्रेश दिसत आहेत. साईज बघा, मस्त साईज आहे. 400 रुपये किलो. ह्याचा आवाज ना पूर्ण बाजारात कुठनं पण ओळखायला येईल. त्याचं नाव आहे विकास. चिंगडं विकतायत की बीट विकतायत? हा, असा तो युट्यूबर असा ऑलरेडी. ते काय आता पावसाळ्यात घेऊनच जातले मी. झाले म्हणजे 1चे 2. आता मावशीकडे मस्त शेतकं साफ केली आहेत मावशीने. आणि आता पापलेट. आता ही जी मावशी पापलेट कट करते आहे त्याला स्टफ करायसाठी कट करतात. जबरदस्त. नाही नाही मावशी करते. अरे बापरे, बघा हे फॉरेनसून येली रे सुरमई, ही पांढरी एकदम. चला त्याच प्रकारे आता हेमंत दादाकडे. इथं काय अरे, काय शिंगाडा तो जबरदस्त. बाय शिंगाडो. हेमंत दादा शिंगाडो साफ करता. आता सुरमई इकडे आहेत, बाजूला ताई बारके सुरमई आहेत सनाके, ते साफ करते. मस्त. मासे बाजारात आपण काय नाही घ्यायचं म्हणून जरी आलो ना तरी काय ना काय आपण उचलून घेऊन जातो, कारण खूप चांगली फ्रेश अशी आपल्याला कोळंबी आज मिळाली. मोठी कोळंबी जी आपण आपल्या प्रॉन्स थाळीवर फ्राय म्हणून देतो किंवा फ्राय कोळंबी देतो, तर आपण ती घेतली. आणि आता आपण सुरमई घेणार आहोत. बांगडे ना त्याप्रमाणे थोडे महाग आहेत. परवाच्या दिवशी 2,500 रुपये टोपली बांगडे होते, कारण कसं आहे ना आता वारा असल्यामुळे समुद्र जरा खवळलेला आहे, त्यामुळे जास्त होड्या या समुद्रात जात नाही, त्यामुळे मासे थोडे महाग झालेले आहेत. हाच एक बदल आहे जो वातावरणामुळे माशांच्या रेट्सवर आपल्याला बघायला मिळतो. आणि हे सर्वत्र आहे, म्हणजे फक्त मालवण बाजारात असं नाही आहे. देवगडला पण आता हीच परिस्थिती असणार, वेंगुर्ल्यातही हीच परिस्थिती असणार. सगळीकडे साधारणपणे परिस्थिती आता हीच असणार आहे. मासे थोडे महाग होणार आहेत. आणि मासे जसे आज आपण बघितले की थोडे प्रकार माशांचे तेही बदलणार आहेत. शेतकं आपल्याला दिसायला चालू झाली, बांदोशी दिसायला चालू झाली, मग सुळे आपल्याला मोठे आज दिसले. हे सगळे पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिळणारे मासे आहेत. तर पावसाचा हा पण एक इम्पॅक्ट हा मासे बाजारावर आपल्याला बघायला मिळतो. हेमंत दादाकडे मस्त अशी मुशी आलेली आहे, शार्क मुशी मासा, जबरदस्त. हेमंत दादा ना मोठा शिंगाडा होता, त्याचे वाटे घालतोय, 2 वाटे. बरोबर कडक असा काटा असतो शिंगाड्याला. बघा 1 पीस याच्यात 1 पीस त्याच्यात करून एक समान वाटे होणार. तुम्हाला आता जरी दिसत असतील एकात जास्त आहेत एकात कमी आहेत, तसं होणार नाही. एक समान वाटे हेमंत दादा करून देईल. बाकी सुरमई बघा काय मस्त फ्रेश आहे, वहिनी कट करतायत त्या. बाकी हा जो आहे तो आपला पेशंट आहे. येस, तर बघता बघता आता आपली सुरमई कट करून झालेली आहे. बाकी चिंगडं आता आपण घेतलेली आहे, ते पण आज आपण साफ करणार आहोत. सोलकढी आपल्याला बनवायची आहे. बरीचशी कामं आहेत. हॉटेलवर जाणारच आहोत, पण बघूया आता कसं काय. आता ही जी आहे ना ती कोकरी साफ करतो आहे. तर आपली सुरमई आता झालेली आहे कट करून. आणि ते डोक्याचे ना वेगळ्या पिशव्यात देवा, हात सांभाळा. मस्त. कोकर पण अगोदर पाकं कापून घेतले आहेत, त्याच्यानंतर ना शेजारी ना त्याला एक काटा असतो बाजूला, कोकरच्या बाजूला, तो काढावा लागतो. नाहीतर मग ना तो खूप कडक असतो आणि
टोकेरी असतं तर तो लागू शकतो खाताना, तर मग तो शेजारचा एक काटा आहे ना तो काढला जातो कोकरचा. जबरदस्त. बाकी आता हे पुढची सुरमई आता हेमंत दादाकडे कापायला हजर आहेत. तर इकडे आता अंकिताचे बाबा आपल्याला मालवण बाजारात भेटलेले आहेत आणि अंकिता आता केन्सला आहे, केन्स फिल्म फेस्टिवलला, पण तिचे बाबा आज आपल्याला देवबागवरनं इकडे हेमंतकडे मासे क्लीन करायला आहेत. काका काय वाटतं तुम्हाला अंकिताबद्दल? ती एवढा केन्सपर्यंत रेड कार्पेटवर चालली आहे, अभिमान वाटतो की देवबागचं नाव भारताच्या बाहेर आणि जगप्रसिद्ध झालेलं आहे. येस. तर अतिशय सामान्य माणूस कसा असतो, म्हणजे जर तुम्ही बघाल की बाकी इतर जे सेलिब्रिटी फिल्म स्टार्स असतात ना त्यांचे आईवडील असे मोठमोठ्या गाड्यातनं फिरतात, पण काकांना किती एक वर्ष बघतो आहे काका त्यांच्याच त्या एक साधं गावातलं राहणीमान असं आहे. तर काका त्यासाठी तुमचा खूप अभिमान आम्हालाही आहे आणि सलाम. येस. तर कोकर आता झालेली आहे, सुरमई झालेली आहे, रेडी झाली आहे, ही आपण घेऊया आणि आता निघूया. तर अशा प्रकारे ना छोट्या छोट्या गावातले जे आपले मासे विक्रेते असतात ते मालवण बाजारातनं असे मासे घेतात आणि टेम्पोमधनं घेऊन जाऊन त्यांच्या गावातल्या बाजारांमध्ये विक्री करतात. तर अशा प्रकारे आपले मासे आता आपण घेतलेले आहेत आणि आपण सुरमई घेतली ती जवळपास 1400-1500 रुपयांनी किलो आज आपण घेतली. थोडे आता मासे महाग आहेतच आणि कारण पर्यटक पण आहेत आणि पावसाळी वारा आता चालू झालेला आहे, त्यामुळे होड्या खूप कमी प्रमाणात समुद्रात जात आहेत मासेमारीसाठी. तर थोडे मासे आता महाग आहेत आणि आणखीन साधारण एक 15-20 दिवसाचा हा हंगाम असणार आहे. त्यानंतर जसं मी बोललो की पावसाळ्यातले मासे जे आहेत समुद्रातले नाही, खाडीतले नदीतले असे हे मासे यायला सुरू होणार, जे स्थानिक ग्राहकांना किंवा स्थानिक माणसांना प्रचंड आवडतात. आज आपण बघितले बरेचसे मासे हे पावसाळ्यातले यायला चालू झालेले आहेत, पण अजून जरा पाऊस पडला ना तर अजून जरा मासे येतील. तर नक्कीच यावर्षी आपण माशाचा व्हिडिओ पण करणारच आहोत, जे आपल्याला शेतका म्हणा हे कशा प्रकारे मिळवले जातात ह्या सगळ्या गोष्टीवर आपण व्हिडिओ करणार आहोत. तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा जर केला नसेल तर. चला आता अशा प्रकारे हा आपला मालवण बाजार आणि पावसाळी ढग आज मालवणात आपल्याला बघायला मिळत आहेत. येस. तर मित्रांनो, तर आज अशी आपली खरेदी झालेली आहे. पण मासे बाजारात सकाळी रोज फेरी मारतोच, कारण ताजे मासे बघायला घ्यायलाही आपल्याला खूप आवडतात. आज कोळंबी चिंगळं घ्यायचा काही प्लॅन नव्हता, पण खूप सुंदर अशी प्रॉन्स मिळाली, तर म्हणालो चला घरच्यासाठी आपण घेऊया आणि त्याचसोबत सुरमईही आपल्याला घ्यायची होती. तर त्याचप्रमाणे सुरमई पण आपण घेतलेली आहे, जवळपास 5,800ची. आज थोडी मोठी सुरमई आपण घेतली, जवळपास 6 किलोची सुरमई आपण घेतली. ही 1450-1500 रुपयांनी किलो आपल्याला मिळालेली आहे. तर अशाच प्रकारे आजच्या ह्या पावसाळी वातावरणातला मालवण मासे बाजार तुम्हाला दाखवला. कशा प्रकारे मासे आता हळूहळू बदलणार आहेत, माशाचा हंगाम कशा प्रकारे संपणार आहे हे आज आपल्याला कळलं आहे. आणि असेच जर छान छान माहिती जर तुम्हाला गावाबद्दलची कोकणासंबंधित माहिती हवी असेल तर आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचा जो बेल आयकॉन आहे ना तो नक्कीच प्रेस करा, जेणे काय होणार जेव्हा पण असे छान छान व्हिडिओज आपण तुमच्यासाठी करू तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचू शकतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो देखील प्रेस करा. चला तर मग सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.